नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। वैभवी, तू याच्या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होतेस का? मी तर यामध्ये मी नाही तर पूर्ण गाव आणि आमचं पूर्ण कुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि इथे आज विविध गावाहून सुद्धा लोक सहभागी आहेत या आंदोलनामध्ये। पण तुझी 12वीची परीक्षा आहे, महत्त्वाचा दिवस आहे हे, ज्या काळामध्ये मानसिकदृष्ट्या स्टेबल असावं लागतं परीक्षेला जाताना। मान्य आहे की हे सगळं होत असताना देखील मग तू 12वीची परीक्षा पण देतेस। मी त्या दिवशी पण म्हणलं होतं, परीक्षा म्हणजे माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्यासोबत नाही आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या। आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। पण या मागण्या अनेक, तुला पण माहित होत्या, तू अनेक दिवसापासून या यंत्रणेमध्ये लोकांना मागणी करतेस, व्यासपीठावरनं सुद्धा तू या संदर्भात जाहीर बोलली होतेस की कोणत्या प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या देशमुख कुटुंबीय म्हणजे तू स्वतः, तुझे घरचे सदस्य आणि अगदी गावातले लोक देखील मागत असताना प्रशासन पूर्ण करत नाही? मुंबई जे अशा बऱ्याच काही मागण्या आहेत। सध्या एक आरोपी फरार आहे किंवा सरकारी वकिलाची मागणी असेल, अशा बऱ्याच खूप मागण्या आहेत किंवा एक मुख्य पॉइंट आहे जो चाचानी मांडला आहे बी टीमचा किंवा जो सह आरोपी आहेत, या अशा म्हणजे ज्या पहिल्या दिवशीपासून आमच्या त्याच विनंत्या आहेत त्या आज देखील पूर्ण झालेल्या नाहीयेत। 2 महिने झालं तरी पण त्या पूर्ण होत नाहीयेत। त्यासाठी आम्हाला हे उचलावं लागलेलं पाऊल आहे आणि त्यासाठी खूप जणांचा सहभाग आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील तुम्ही गेला होता, मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो आतापर्यंत पूर्ण झाला नाही का, आणि त्यांनी दिलेला शब्द मग नेमकं उपोषणाला का बसावं लागतंय? म्हणजे आम्ही तर त्याच शब्दावर आजपर्यंत ठाम आहोत आणि नंतर पण आम्ही त्या शब्दावर ठाम राहू। जसं आम्ही म्हणतो आमचा विश्वास सर्वांवर आहे, आज देखील आमचा विश्वास सर्वांवर आहे, पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच मागणी। पण 2 पातळीवरचा लढाई आज, एक पातळीवर कुटुंब मागच्या 70-75 दिवसापासून म्हणजे कुटुंबातील कर्ता माणूस गेला, गावातला सरपंच जो प्रमुख होता गावचा तो गेला, त्यानंतरची जी अवस्था आहे ती घराची गावाची आम्ही बघतोय। अशा पातळीवरती आता हे कठोर पाऊल आहे, म्हणजे अन्नत्याग आंदोलन करणं हे कठोर पाऊल आहे। मग हे होत असताना दोन्ही बाजूने त्रास होतो। त्रास तर ज्यावेळेस माझे वडील गेले ना ते दुःख खूप वेगळं होतं, त्यावेळेसच आम्हाला खूप त्रास झालाय आणि ज्या त्यांनी वेदना सहन केल्यात त्याच्या पुढे हे अन्नत्यागाची वेदना तर काहीच नाही आमच्यासाठी म्हणून। आणि जे आज तुम्ही म्हणताय गावातल्या वेदना आम्ही तुमच्या कुटुंबाकडे बघतोय, हे दुःख खूप मोठं आहे आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यासाठी आता मला तर असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या, नाही तर माझे बाबा तरी आम्हाला वापस आणून द्या। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।